नमस्कार सर्वांना. आज आपण तलाठी भरती 2023च्या 18 ऑगस्ट 2023 मधील शिफ्ट 2 च्या जीएसच्या प्रश्नांचा अभ्यास शॉर्ट मध्ये करणार आहोत. जर तुम्हाला याचं इन डिटेल एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर पहिला प्रश्न आहे, 36वे राष्ट्रीय खेळ 2022 नॅशनल गेम्स 2022 मध्ये महाराष्ट्राने किती पदके जिंकली? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 140. पुढील प्रश्न आहे, 2023 मध्ये कोणत्या राज्यातील पूरप्रवण जिल्ह्यातील आपत्ती सज्जता सुधारण्यासाठी जागतिक बँकेने 108 दशलक्ष डॉलर्सच्या रकमेची मंजुरी दिली? तर कुठल्या राज्याला 108 दशलक्ष डॉलर्सच्या रकमेची मंजुरी जागतिक बँकेने दिली होती? त्याचं उत्तर आहे आसाम. पुढील प्रश्न आहे, LM सिंघवी समितीने भारताच्या परदेशी नागरिकत्वाशी संबंधित आपला अहवाल कोणत्या वर्षी सादर केला? तर LM सिंघवी समितीने परदेशी नागरिकत्वाशी संबंधित आपला अहवाल 2002 साली सादर केला होता. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 2002. खालीलपैकी कोणता अनुच्छेद संसदेला सशस्त्र दल, निमलष्करी दल, सार्वजनिक दल आणि सदृश्य दलांच्या मूलभूत अधिकारांवर निर्बंध घालण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार देतो? म्हणजे कुठला कलम आपल्या आर्म फोर्सेस आहेत त्यांच्यावरती निर्बंध घालण्याचा अधिकार देतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 33. पुढील प्रश्न आहे, मार्च 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री यांनी अरवली पर्वतरांगेभोवतालच्या 4 राज्यातील 5 किलोमीटरच्या राखीव क्षेत्राला हरित करण्यासाठीचा एक प्रमुख उपक्रम अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्टचा शुभारंभ केला? तर मार्च 2023 मध्ये कुठे अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्टचा शुभारंभ करण्यात आला होता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टिकली, हरियाणा. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी कोणता भारतातील सर्वात जुना भूभाग दर्शवतो? तर कुठला भूभाग भारतातील सर्वात जुना आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्वीपकल्पीय पठार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कमांड प्रॉम्प्टवर मेसेज प्रिंट करण्यासाठी खालीलपैकी कोणती कमांड वापरली जाते? तर कमांड प्रॉम्प्टवरती मेसेज प्रिंट करण्यासाठी इको ही कमांड वापरली जाते. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 इको. 2001 ते 2011 या कालावधीत भारताच्या लोकसंख्येच्या दशकातील वाढीचा दर किती होता? म्हणजे 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्या वाढीचा दर किती होता दशकातील या? त्याचं उत्तर आहे 17.64%. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 17.64%. दुसरे अँग्लो शीख युद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? तर दुसरे अँग्लो शीख युद्ध 1848 साली सुरू झाले ते. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 1848. पुढील प्रश्न आहे, जानेवारी 2023 मध्ये पंतप्रधानांनी घोषित केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे, ज्या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी संकटांनी प्रभावित झालेल्या कोणत्याही विकसनशील देशाला भारताकडून अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला जाईल? तर या प्रकल्पाचे नाव आरोग्य मैत्री असे होते. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 आरोग्य मैत्री. पुढील प्रश्न आहे, ऑक्टोबर 2022 मध्ये घोषित केल्यानुसार खालीलपैकी कोणते न्यायाधीश हिजाब प्रकरणाच्या न्यायालयाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या घटनापीठाचा एक भाग होते? तर कुठले 2 न्यायाधीश या घटनापीठाचा भाग होते असा प्रश्न येतो. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि सुधांशु धुलिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घनता किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घनता 382 इतकी होती. त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. अशा प्रकारे हे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला असे अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.